नमस्कार ताईंनो, आशा गटप्रवर्तक तसेच अंगणवाडी कर्मचारी तसेच शालेय पोषण कर्मचारी यांचे विराट आंदोलन जिल्हा परिषदेसमोर त्यांनी आंदोलन केलेलं आहे। त्याचबरोबर आशा यांचं 11 महिन्याचं जे मानधन आहे ते स्थगित आहे। जून 2024 पासून वेळोवेळी शासनाला जो रखडलेला त्यांच्या मानधनाचा मुद्दा आहे तो वेळोवेळी शासनाला सांगण्यात आलेला आहे, परंतु त्यावर अद्यापही कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही। स्थगित जे वेतन आहे, जे मानधन आहे ते त्यांना मिळालेलं नाही आहे। C2 संघटनेच्या नेतृत्वात 20 मे रोजी दुपारी 12 वाजतापासून जिल्हा परिषद कार्यालयावर हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। वर्ध्यात झालेल्या या आंदोलनामध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू करा, त्याचबरोबर ग्रॅज्युटी पेन्शन, त्याचबरोबर आमच्या 11 महिन्याचे जे रखडलेले मानधन आहे ते आम्हाला देण्यात यावे, त्याचबरोबर आमचं दर महिन्याला प्रत्येक महिन्याला जे मानधन आहे वेळेवर व्हावे यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता। शालेय पोषण कर्मचारी तसेच आशा वर्कर्स गटप्रवर्तक तसेच अंगणवाडी सेविका मदतनीस सुपरवायझर यांना सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा देण्यात यावा अशा प्रकारच्या विविध मागण्या त्या ठिकाणी करण्यात आल्या होत्या। आंदोलन आहे आज 20 मे 2025 हे आम्ही आंदोलन ठरवलेलं आहे। ते यासाठी ठरवलेलं आहे की आमचे जे 4 ते 5 महिने झाले अजून केंद्र सरकारने आमचा पगार नाही दिला आहे, मानधन नाही दिलेलं आहे, त्यासाठी आम्ही हे आंदोलन ठरवलेलं आहे। तसंच आमच्या सोबतच काही शालेय पोषणच्या महिला सुद्धा आहे, त्यांचे सुद्धा 2 महिन्यापासून पगार नाही झाले आहे। ज्या पूरक पोषण आहारच्या महिला आहे त्यांचं सुद्धा आज 1 वर्ष झालं आहे, त्यांचे सुद्धा आज मानधन मिळालेलं नाही आहे। सरकारने हे लाडकी बहीण योजना काढलेली आहे। आज लाडक्या बहिणीचं करता करता कर्मचाऱ्याचे किंवा ज्या कोणी कंत्राटी योजना कर्मचारी त्यांचं मानधन बाजूला ठेवलं आणि त्या लाडक्या बहिणीचेच लाड करत बसलेलं हे सरकार आहे। आम्हाला सरकारला एकच विनंती करायची आहे, जर तुम्ही आम्हाला कर्मचारी म्हणून ठेवता, आमच्यापासून एवढं जर काम करून घेताय, कुठलेही सर्वे म्हटलं तर आशा वर्करकडे सर्वे आलाच पाहिजे, अंगणवाडीकडे हा सर्वे आलाच पाहिजे आणि शालेय पोषणकडे लहान मुलांना खाण्यापिण्याचा जो आहार देतो तो ह्या खिचडी शिजवणाऱ्या महिला करतात। सरकारने जर या योजना कर्मचारी नेमलेले आहेत तर त्यांना वेळेवर मानधन द्यायला पाहिजे। त्यांचं वेळेवर जे काही मानधन असते ते त्यांच्या वेळेवर 1-1 महिन्याच्या अंतरावर जर दिलं, समजा जसा सरकारी कर्मचाऱ्याचा पगार होतो 1 महिन्याचा बरोबर त्याला त्याच्या खात्यात जमा होतं, तसं आमची पण हे आहे की आम्हाला 1 महिन्याचा पगार आमच्या खात्यात जमा व्हायला पाहिजे आणि ह्या सरकारने आम्हाला द्यायला पाहिजे। आपल्या राज्याचे राज्यमंत्री माननीय डॉक्टर पंकज भाऊ भोयर आहेत, त्यांना सुद्धा आमची एकच विनंती आहे की भाऊ तुम्ही आमचं जे काही मानधन आहे ते आमच्या महिन्याचं आमच्या खात्यामध्ये जमा झालं पाहिजे अशी एक मागणी आम्ही पंकज भाऊ भोयरकडे पण करत आहे आणि त्यांनी वरच्या लेवलवर सुद्धा आमची ही मागणी मांडायला पाहिजे की ज्या काही योजना कर्मचारी तुम्ही राबवून राहिले आहे, त्यांच्याकडून काम करून घेत आहे, तर त्यांना महिन्याचं त्यांचं मानधन त्यांच्या पदरात द्यायला पाहिजे, एवढीच आमची सरकारला विनंती आहे। आणि आज हा जो आंदोलन ठेवलेला आहे, जर सरकारला आम्ही आज हा आंदोलनामार्फत सरकारला इशारा देत आहे की जर सरकारने आमचं हे मानधन 4-5 महिन्याचं आमच्या खात्यात जमा जर केलं नाही तर आम्ही यापेक्षा मोठा आंदोलन 9 जुलैला सुद्धा करणार आहे आणि सरकारला हा एक इशारा देत आहे। मला असंच वाटते की राज्यमंत्री माननीय डॉक्टर पंकज भाऊ भोयर जर आपल्या वर्धा जिल्ह्याचे राज्यमंत्री म्हणून निवडले गेले आहे तर त्यांच्या वर्धा जिल्ह्यामध्ये किंवा त्यांच्या राज्यामध्ये जर असं काही घडत आहे तर हे त्यांनी याच्यामध्ये लक्ष घालायला पाहिजे आणि आमचं जे रखडलेलं मानधन आहे हे आमच्या पदरात दर महिन्याला द्यायला पाहिजे अशी आम्ही त्यांच्याकडे एक विनंती करतो।